अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय. सर्व स्वामी भक्तांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत आणि सगळ्यांनी आपापला व्हिडिओ ऑडिओ म्यूट करावा, म्हणजे फक्त माझा आवाज येईल आणि मग सगळे ऐकू शकतील. हां, तेव्हा सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे, त्यांना खूप शुभेच्छा आहेत माझ्या. आता आपण मागच्या वेळेस तिसऱ्या अध्यायाला सुरुवात केली होती आणि प्रथम ब्राह्मण आपण पाहत होतो, तर ते अर्धवट झालं. त्यामुळे आपण पुन्हा एकदा हे तिसऱ्या अध्यायातल्या प्रथम ब्राह्मणाचं जे आहे ते फक्त संस्कृत श्लोक सोडून आपण ते काय नेमकी भूमिका सांगितली आहे ते आपण पाहूया. तेव्हा प्रथम ब्राह्मणामध्ये याज्ञवल्कीय कांड आहे. याज्ञवल्कीय कांड म्हणजे प्रकरण अध्याय तोचा आहे. तर तो याज्ञवल्क्याने काय काय संवाद केले, त्यांनी सिद्धांत काय मांडले, ह्या संदर्भामध्ये हा प्रथम ब्राह्मण आहे. तेव्हा इथे आता जनको ह वैदेह इत्यादी याज्ञवल्कीय कांड हे आरंभ केले आहे. ह्याच्या अध्यायामध्ये मधुकांड आपण पाहिलं आणि मधुकांडाच्या समानार्थ होण्यावर देखील हे कांड जे आहे, हे कांड कसं आहे, तर युक्तिप्रधानही आहे आणि युक्तिप्रधान आणि शास्त्रप्रधान हे दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये आलेल्या असल्यामुळे याच्यामध्ये थोडीशी पुनरावृत्ती जरी झाली तरी पण ती त्याच्यात फारसा दोष मांडू नये, कारण मधुकांड शास्त्रप्रधान आहे. जेव्हा शास्त्र आणि युक्ती हे दोन्ही आत्मैकत्व प्रदर्शित करण्याच्यासाठी प्रवृत्त होत असतील तर ते त्याचा हातावर ठेवलेल्या बिल्वफळाच्या समान अगदी तो प्रत्यक्ष साक्षात्कार करून देऊ शकत असतो. तेव्हा असं श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, असे पूर्वी सांगितलेले आहेतच. आणि म्हणून शास्त्र हे तात्पर्यास परीक्षापूर्वक निश्चय करण्यासाठी आहे. हे युक्तिप्रधान याज्ञवल्कीय कांड जो आरंभ केले जात आहे, जेथे जी आख्यायिका आहे ती तर विज्ञानाच्या स्तुतीसाठीच आहे आणि त्याच्या उपायासाठी विधान करण्यासाठी हे दान हे प्रसिद्धच उपाय आहे. आणि शास्त्रामध्ये देखील विद्वानांनी यासच पहिले प्राथमिकता दिली आहे, कारण की दानाने प्राणी आपल्या प्रति विनीत होऊन जात असतात आणि इथे बरेचसे सुवर्ण आणि सहस्त्रगायीचे दान पाहिल्या जात असते. आणि म्हणून येथे शास्त्राचे प्रतिपाद्य विषय जो आहे तो दुसरा होण्यावर देखील ही आख्यायिका जी आहे ती विद्याप्राप्तीच्या उपायभूत दानास प्रदर्शित करण्यासाठी इथे आरंभ केली जात आहे. याच्या विषयी कोणत्याही विद्येमध्ये निष्णात पुरुषांचा संयोग आणि त्यांच्याबरोबर वाद करणे देखील या अध्यायामध्ये एक मोठी प्रौढीच्या बरोबरीने दाखवली आहे. विद्वानाच्या संयोगाने प्रज्ञेची वृद्धी होत असते, हे तर प्रत्यक्षच आहे. म्हणून या आख्यायिका ह्या विद्याप्राप्तीचा उपाय प्रदर्शित करण्यात येणार आहे. तेव्हा विषय असा आहे की राजा जनकाचे हे सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्याचे जे आहे ते सहस्त्रगायी देण्याची त्यांनी घोषणा केली आणि ज्याच्यामध्ये विदेहामध्ये राहणारा जो राजा आहे तो राजा जनक आणि एक मोठी दक्षिणा देणारा हा मोठा यज्ञ इथे यजन केला जातोय. आणि त्यामध्ये कुरु आणि पांचाल ह्या दोन देशाचे ब्राह्मण जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि ह्या राजा जनकाची ही जाणण्याची इच्छा झाली आहे की ब्राह्मणामध्ये प्रवचन अनुवचन करण्यामध्ये सर्वात ते तुम्ही श्रेष्ठ घेऊन कोण आहे. टाका. तेव्हा ह्याच्यासाठी त्याने एक सहस्त्रगायी गोशाळेत थांबवून ठेवल्या होत्या आणि त्यापैकी प्रत्येकाच्या शिंगामध्ये 10-10 पाद सुवर्ण हे बांधलेले होते. म्हणजे आशय असा आहे या मंत्राचा की जनक राजा जो आहे तो सम्राट विदेह देशाचा राजा होता. तो सम्राट असून देशाचं नाव विदेह असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी सर्व जे आहेत ते विदेहीच होते असं म्हणायला हरकत नाही. तर त्या देशाचा तो सम्राट राजा होता आणि विदेह देशामध्ये उत्पन्न होणे आणि राहण्याचे कारण त्यास विदेह असं म्हणतात. त्याने एका मोठ्या दक्षिणा देणाऱ्या यज्ञाने अथवा शाकांतरामध्ये प्रसिद्ध बहुदक्षिणा नामक यज्ञाने हे इथे अधिक दक्षिणा देणारा असा हा यज्ञ, येथे अश्वमेधच हा बहुदक्षिणा म्हटला जातो, त्याने त्याचे हे यजन केले होते. तेथे या यज्ञामध्ये निमंत्रित होऊन अथवा त्यास पाहण्याची इच्छेने कुरु आणि पांचाल देशाचे ब्राह्मण एकत्रित झाले, कारण की ह्याच देशात विद्वानाची बहुलता प्रसिद्ध आहे. तेथे महान हे विद्वत समुदाय पाहून त्या विदेहराज यजमान जनकाची विशेष रूपाने ही जाणण्याची इच्छा झाली की ह्याच्यामध्ये कोण ब्रह्मिष्ठ आहे आणि कशी इच्छा झाली आहे. अनुवचन म्हणजे प्रवचन करणारे सर्वात अधिक
हा समर्थ कोण आहे? अनुवचन करणारे तर सर्वच असतात, परंतु ह्याच्यापैकी अतिशय श्रेष्ठ प्रवचन करणारा कोण आहे, हे त्यांच्यापासून जाणण्याची इच्छा केली. अशा प्रकारे ह्या अनुचान विषयक जाणण्याचा उपाय करण्यासाठी त्याने नूतन अवस्था असणाऱ्या ज्या गायी आहेत त्या थांबवून ठेवल्या आणि त्यावर दाखविले जात आहे की पलच तो जो पलाचा म्हणजे पल एक त्याचा अंश आहे, त्याचा चतुर्थ भाग ह्याला पाद असं म्हणतात. तर त्या पादा इतका तो तो सुवर्ण जो आहे, तो सुवर्णाचे 10-10 पाद एक एक शिंगावर त्या ठिकाणी बांधलेले आहेत. याज्ञवल्काचे गायी घेऊन जाण्यासाठी आपल्या शिष्यास आज्ञा देणे आणि त्या ठिकाणी इतर ब्राह्मणांचा कोप होणे आणि अश्वलाचे त्याच्यावर प्रश्न आहे. तेव्हा मंत्र असा आहे या ठिकाणी, की तो मंत्र असा आहे की तान होवाच ब्राह्मणा भगवंतो यो वे ब्रह्मनिष्ठा स एतागा उदजाता इति मिती तेरह ब्राह्मणा न दधृस्त याज्ञवल्क्यः स्वमेव ब्रह्मचरणीम् उवाचैताः सौम्यो दज सामश्रवा इति ता होदाचकार तेह ब्राह्मणा शुक्रोधुः कथम नो ब्रह्मिष्ठो ब्रुवीतेत्यथ ह जनकस्य वैदेहस्य होताश्वलो बभूव स हैनं प्रपच्य तम नु खलु नो याज्ञवल्क्यं ब्रह्मिष्ठोति इति स होवाच नमो वयं ब्राह्मिष्ठाय कूर्मो गोकामा एव वयं वयं स्म इति तम ह तत् एवं प्रष्टु दग्रे होताश्वल असा हा मंत्र आहे. आणि त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की त्याने त्या सांगितलं की पूज्य ब्राह्मण आपण जो ब्रह्मिष्ठ असेल तो या गायींनी त्यांनी या गायींना घेऊन जावे. परंतु कुठल्याही ब्राह्मणाला त्या गायींना घेऊन जाण्याचं साहस झालं नाही. तेव्हा त्यानंतर काय घटना घडली की याज्ञवल्क्याने आपल्या ब्रह्मचारी असलेल्या शिष्यास सांगितलं की हे सौम्य सामश्रवा, तू ह्या सर्व गायींना घेऊन जावे. तेव्हा तो त्यांना घेऊन चालला. ह्यावरच ते जे ब्राह्मण आहेत ते म्हणाले की हे आम्हा सर्वात आपणास ब्रह्मिष्ठ आहेत कसे सांगतात? अशा प्रकारे सांगताना क्रुद्ध होऊन ते ब्राह्मण क्रुद्ध होऊन गेले आणि विदेह राजा जनकाचा जो होता तो अश्वल हा त्या ठिकाणी बसला होता. त्याने ह्यास विचारले की याज्ञवल्क्य, आम्हा सर्वांमध्ये काय तुम्हीच ब्रह्मिष्ठ आहात? असा प्रश्न त्या अश्वलने विचारला. अश्वल जो आहे तो होता म्हणजेच तो यज्ञाचा एक अधिकारी पुरुष होता. आणि होता आणि ऋत्विक हे दोन पद आहेत. काय तर त्यामध्ये हा जो होता आहे तो अश्वल होता आणि अश्वलाने त्या ठिकाणी याज्ञवल्क्याला प्रश्न विचारला की तुम्हीच काय ब्रह्मिष्ठ आहात का आणि इतर नाहीत का? त्यावर त्यांनी सांगितलं की ब्रह्मिष्ठास तर आम्ही नमस्कार करतो, आम्ही तर गायीसच घेऊन जाण्याकरता इच्छा आहोत. यावर होता अश्वलने त्यास प्रश्न करण्याचा निश्चय केला. म्हणजे याज्ञवल्क्याचं उत्तर जे आहे ते आम्ही ब्रह्मिष्ठ आहोत असं नाहीच आहे, तर आम्ही जे ब्रह्मिष्ठ आहोत त्यांना नमस्कार करण्याकरता इथे आलो आहोत. आणि त्या गायी ज्या आहेत त्या गायी घेऊन जाण्याची आमची इच्छा असल्यामुळे यावर कोणी उठला नसल्यामुळे आम्ही आमच्या शिष्याला ह्या गायी घेऊन जाण्याबद्दल सांगितलं, असं त्याचं उत्तर आहे. आणि ते उत्तर ऐकून अश्वलला असं वाटलं की याच्या पुढे आता आणखीन स्पष्टीकरण प्राप्त करण्याकरता अजून प्रश्न विचारले पाहिजेत. तेव्हा असा हा तिसरा मंत्र आहे आणि त्याचा आशय असा आहे की अशा प्रकारे गायींना थांबवून त्याने त्या ब्राह्मणास हे पूज्य ब्राह्मणानो अशा प्रकारे संबोधित करून सांगितले, आपल्यापैकी जो कोणी ब्रह्मिष्ठ म्हटलेलं आहे तिथे ब्रह्मिष्ठ असेल त्या ब्रह्मवेत्ता तर आपण सर्वच आहात, परंतु जो आपल्यामध्ये अतिशय रूपाने ब्रह्मा असतील त्यानेच ह्या गायीच आपल्या निवासाकडे हाकून घेऊन जाणे, त्या ब्राह्मणांना मात्र साहस झाले नाही. आणि अशा प्रकारे सांगितले गेल्यावर त्या ब्राह्मणांचा आपल्या ब्रह्मिष्ठाच्या विषयामध्ये प्रतिज्ञा करण्याचे साहसच झाले नाही आणि ते अशा प्रकारे प्रकट करण्याचे धैर्य करू शकले नाही. म्हणून ब्राह्मणाचा साहसहीन होऊन जाण्यावर याज्ञवल्क्याने आपल्याच एका शिष्य ब्रह्मचार्याला सांगितले आणि त्याला शिष्याला सांगितले, हे सौम्य, हे सामश्रवा, ह्या गायीस आमच्या घरी घेऊन जा. ह्या सामविधी श्रवण करण्याच्या कारणाने त्या सामश्रवा असं म्हटलेलं आहे. त्याने स्वतःच याज्ञवल्क हे चारही वेदांचा ज्ञाता असून त्या सर्व कर्माचे ते ऋत्विक आणि अग्नी आदी साधन समूह त्यांच्याकडे आहेत. ते स्वाभाविकच आसक्ती सहित कर्मरूप मृत्यूने व्याप्त आहेत.
केवळ व्याप्तच नाही तर अभिन्न अर्थात मृत्यूद्वारा नियंत्रित केले गेलेले आहेत. तर कोणत्याही दर्शनरूप साधनाने यजमान मृत्यूस प्राप्तीच्या पलीकडे करून अर्थात मृत्यूच्या विषयीत अतिक्रमण करून मुक्त म्हणजेच स्वतंत्र होऊन जात असतो. अर्थात मृत्यूच्या नियंत्रणात तो राहत नाही. असा हा मुद्दा याज्ञवल्क्याने सांगितला. त्याच्यावर शंका अशी व्यक्त केली, परंतु ज्या मुख्य प्राणात्म दर्शनास जो मुक्त होत असतो त्याचे वर्णन तर उद्गीत प्रकरणामध्ये देखील सांगून दिलेले आहेच आहे. तेव्हा समाधान असं केलं त्याचं की ते सर्व ठीक आहे, पण तेथे वर्णन तर केलेले आहेच आहे, परंतु येथे ज्या विशेषाचा उल्लेख केला नाही त्याच्यासाठी हा ग्रंथ आरंभ केला आहे. यासाठी यामध्ये काही दोष नाही. याज्ञवल्क्याने सांगितले की होता आणि ऋत्विक रूप अग्नीच, म्हणजे अग्नी हा या ठिकाणी होता आणि ऋत्विक रूपास आहेत आणि वाणीच त्याचे अतिक्रमण केल्या जात असते. श्रुती या वाक्याचा अर्थ करत आहे की बरे, ज्याच्याद्वारा यजमानास मृत्यू पार करत असतो तो कोण आहे, तो हे दाखविले जात आहे. वाक्चाच यज्ञात अर्थात यज्ञच हा यजमान आहे या ठिकाणी आणि या श्रुतीच्या अनुसार यजमानाचाच होता आहे. यजमानच हा होता या ठिकाणी होतो आणि तो यजमान हाच अग्नी आहे. तात्पर्य असं आहे की जी वाणी आहे ना तीच अधियज्ञामध्ये, यज्ञ म्हणजे यजमानाची वाणी आहे आणि तीच प्रसिद्ध अधिदैव अग्नी आहे आणि त्या अग्नीसच त्र्यन्न त्र्यन्न असं प्रकरणामध्ये व्याख्या केली आहे की अग्नीच होता आहे आणि या श्रुतीच्या अनुसार तो अग्नीच होता आहे. होता हे पद आहे आणि ऋत्विक हे पद आहे. तेव्हा अग्नी स्वतःच त्या यज्ञाच्या कर्मामधला हा होता नावाचा आहे. तर अशा प्रकारे यज्ञाचे जे दोन साधन अधियज्ञ आणि ऋत्विक, अधियज्ञ होता आणि ऋत्विक अध्यात्मवाक आहे, हे दोनही साधन हे परिच्छिन्न आणि मृत्यूने व्याप्त आहेत आणि दोन्ही जरी ह्या क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांच्यावर मृत्यूचा मात्र प्रभाव आहे. त्यामुळे ते दोन्ही दोन्ही जे साधन परिच्छिन्न जरी असले तरी ते मृत्यूने व्याप्त आहेत आणि स्वाभाविकच अज्ञान आणि आसक्तीयुक्त कर्मरूप मृत्यूने प्रतिक्षण अन्यथात्वास प्राप्त होऊन राहत असतात आणि त्यांच्याद्वारे हे नियंत्रित केले जात असतात. तेव्हा ते अधिदैवरूप अग्नीच्या द्वारा पाहिल्या जाण्यावर यजमानाच्या यज्ञाचे मृत्यूच्या अतिक्रमणासाठीच होत असते आणि ह्यापासून सांगितले असे आहे की तीच ही मुक्ती आहे की तो होतारूप अग्नीच मुक्ती आहे आणि होतारूप अग्निरूप पाहणे हीच मुक्ती आहे. तेव्हा ज्या समयी देखील यजमान ह्या दोन्ही साधनांची अग्निरूपाने पाहत असतो त्याच समयी तो स्वाभाविकच आसक्तिरूप मृत्यूने अर्थात अध्यात्म आणि अधिभौतिक परिच्छिन्न रूपाने तो मुक्त होत असतो. म्हणून अग्निरूपाने पाहिल्या गेलेला तो होता जो आहे तो मुक्ती म्हणजे यजमानाच्या मुक्तीचे साधन आहे आणि तो अतिमुक्त आहे जो की ही मुक्ती आहे तीच अतिमुक्ती अर्थात अतिमुक्तीचे साधन आहे. ह्या दोनही परिच्छिन्न साधनांची जी अधिदैव रूप आणि अपरिच्छिन्न अग्निरूपाची दृष्टी असते ती दृष्टीच ही मुक्ती आहे. ही जी अधिदेवता दृष्टीरूप मुक्ती आहे तीच अर्थात अध्यात्म आणि अधिभूत परिच्छेद विषयक आसक्तीचे स्थानभूत मृत्यूस पार करून जो फलभूता अधिदैवक म्हणजे अग्निभावाची प्राप्ती असे आहे त्यासच अतिमुक्ती म्हटल्या जाते. त्या अतिमुक्तीचे साधन जे आहे ते साधन हीच मुक्तीच आहे. या कारणाने ती अतिमुक्ती आहे असं म्हटलं जातं. वाक आदीचा अग्न्यादी भाव यजमानाची अतिमुक्ती आहे आणि याची व्याख्या उद्गीत प्रकरणामध्ये देखील केली गेली आहे. तेथे मुख्य प्राणदर्शना मात्रास सामान्य रूपाने मुक्तीचे साधन दाखविले आहे, त्याचे विशेष वर्णन नाही केले. येथे वाक आदीमध्ये अग्न्यादी दृष्टी करणे हे विशेष दाखविले आहे, परंतु त्याची फलभूता जो मृत्यूरूपा प्राप्तीने अतिमुक्त आहेत तर तेच आहेत ज्यांची उद्गीत ब्राह्मणाद्वारे मृत्यूच्या करण्यावर ही दीप्ती होत असते. अशा प्रकारे ह्याची व्याख्या केली गेली आहे. अशा पद्धतीने हा तिसरा मंत्र जो आहे तो इथे संपन्न झालेला आहे. त्यानंतर आता पुढे जो विषय घेतलाय तो अहोरात्र रूप कालाने अतिमुक्तीचे साधन. जो अहोरात्र म्हणजे रात्र आणि दिवस हे दोन्ही मिळून जो काळ असतो तो संबंध 24 तासाचा दिवस असतो, त्याला अहोरात्रादी रूप काल असं म्हटलेलं आहे. तेव्हा अहोरात्रादी रूप कालाने अतिमुक्तीचे साधन काय आहे ह्याचं विवेचन जे आहे या चतुर्थ मंत्रामध्ये आहे. तेव्हा अहोरात्रादी रूप काळाने अतिमुक्तीचे साधन काय आहे हे आपण आता या चौथ्या मंत्रात पाहूया. तेव्हा प्रथम त्याचा जो मंत्र काय ते पाहू आणि त्याचा अर्थ काय ते पाहू. तेव्हा चतुर्थ मंत्र याच्यामध्ये
याज्ञवल्क्येति होवाच यदिदं सर्वं महोरात्रा अभ्यामाप्तं सर्व अभ्याम अभिपन्नं केन यजमानो होरात्र योराति मतिमुच्यत इत्यद अधुर्वणा विजाता चक्षुषा आदित्येन चक्षु वै यद्यस्यात् ध्वर्युस्त ध्वर्युस्तद्यदिदं चक्षुः सोऽसावादित्यः सोऽध्वर्यु समुक्तिः सातिमुक्तिः. असा हा मंत्र संस्कृतमध्ये आहे. त्याचा अर्थ असा आहे की हे याज्ञवल्क असे हे अश्वलाने म्हटले आहे. अश्वलाने संबोधन केलं त्याला की हे याज्ञवल्क, आणि जो हा काही दिवस दिसतो आहे आणि सर्व दिवस आणि रात्रीने व्याप्त आहे, सर्व दिवस आणि रात्रीच्या अधीन आहे, तेव्हा कोणत्या साधनेच्या द्वारे यजमान दिवस आणि रात्रीच्या व्याप्तीचे हे अतिक्रमण करू शकतात. यावर याज्ञवल्क म्हणाले की अधर्व्यू ऋत्विक आणि चक्षुरूप आदित्याच्या द्वारे अधर्व्यू यज्ञाचा हा चक्षु आहे, आणि म्हणून हा जो चक्षु आहे तोच हा आदित्य आहे, आणि तो जो अधर्व्यू आहे तोच मुक्ती आहे, आणि तीच अतिमुक्ती आहे. असं हे विवेचन या चौथ्या मंत्राचा शब्दशः अर्थ सांगतो. तेव्हा त्याचा आशय काय आहे हे पहा की हे याज्ञवल्क्य असं अश्विनीने म्हटले, आणि स्वाभाविकच अज्ञानजनित आसक्ती आणि कर्मरूप मृत्यूने आश्रयभूत दर्श आणि पूर्ण मासादी कर्माच्या साधनांचा विपरिणामाचा हेतू हा जो आहे तो भूतकाल आहे, आणि त्या कालापेक्षा पृथक जी अतिमुक्ती असते, अर्थात जो त्या कालापासून मुक्त होण्याचे साधन आहे, त्याचे वर्णन इथे करायचे आहे. यासाठी हा आरंभ केला जात आहे. कारण की क्रियेच्या अनुष्ठानाशिवाय देखील क्रियेचे पूर्व आणि पश्चात त्याच्या साधनांचे विपरिणामाच्या हेतुरूपाने कालाचा व्यापार पाहिला जात असतो, आणि म्हणून कालापेक्षा पृथक अतिमुक्तीचे वर्णन करणे आवश्यक आहे. त्यामुळे ह्यावर श्रुती सांगत आहे की हे जे काही आहे ते सर्व दिवस आणि रात्रीने व्याप्त असते, आणि तो जो काळ जो दोन प्रकारचा असतो, दिवस आणि रात्र ह्या दोन्ही रूपाने तिथ्यारूप आहे. तर तिथे तिथी पूर्ण होते एका दिवस आणि रात्रीने, आणि त्यापैकी प्रथम अहोरात्रादी रूप काळाने अतिमुक्ती दाखविली जात आहे. दिवस रात्रीने सर्व काही उत्पन्न होते. अशा प्रकारे यज्ञाचे साधन देखील त्याच्यापासूनच उत्पन्न होत असते. ते वाढते आणि नंतर ते नष्ट होते. यज्ञ आणि यजमानाचे जे नेत्र आणि अध्वर्युग शेष अक्षरांश ह्या पूर्ववत लावले पाहिजे. अर्थात यजमानाचे नेत्र आणि अध्वर्यू हे दोनही साधन आपल्या अध्यात्म आणि अधिभूत परिच्छिद्दास त्यागून जेव्हा अधिदैवरूप पाहिले जात असते, तर तेच ह्यांची मुक्ती आहे. आदित्य भावाने पाहिलेला जो अधर्व्यू तो मुक्तच आहे. पूर्ववत ती मुक्तीच अतिमुक्ती होते, आणि कारण की आदित्य भावास प्राप्त झालेल्या पुरुषासाठी दिवस आणि रात्र होणे हे संभवच नाही आहे. कारण त्या ठिकाणी रात्री होण्याची शक्यता नाही. तो आदित्याच्या समीप आहे, आणि म्हणून आदित्य भावासह प्राप्त झाला आहे. एकदा आदित्य भाव प्राप्त झाला तर तो प्रकाशच प्रकाश आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवस आणि रात्र अशा दोन भिन्न गोष्टी ह्या ठिकाणी होणं हे संभव नाही आहे, असं या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढचा जो विषय आहे तो बघूया. आता तिथीचा आपण अभ्यास केला. आता तिथी इत्यादी रूप जो काल आहे तो अतिमुक्तीचं साधन कसं आहे हे आपण आता पाहणार आहोत. आता तिथ्यादी रूपकालाने अतिमुक्ती दाखविली आहे. तेव्हा मंत्र असा आहे, पाचवा मंत्र तो असा आहे की याज्ञवल्क्येदी होवाच यदिदम सर्व पूर्व परपक्षाभ्यामाप्तम सर्व पूर्वपक्षापक्षाभ्याम अभिमन्नम केन यजमानः पक्षा परपक्षां योराप्ति मिप्तिमुच्यत गात्रार्विज्या वायुनां प्राणेन प्राणो वै यज्ञस्य उद्घाता तद्योऽयं प्राणः स वायुः स उद्घाता स मुक्तिः स अतिमुक्तिः. आता हा जो मंत्र आहे पाचवा याचा अर्थ आपण पाहू. हे याज्ञवल्क्य असं अश्वलने म्हटले, आणि हे जे काही दिसते आहे ते सर्व पूर्वपक्ष आणि अपरपक्षाने व्याप्त आहे. सर्व पूर्वपक्ष आणि अपरपक्षाद्वारेच नियंत्रित केलेले आहे, आणि कोणत्या उपायाने यजमान जे आहेत
ते पूर्व पक्ष आणि अपर पक्षाद्वारे व्याप्त करून मुक्त होत असतात. यावर याज्ञवल्क्याने सांगितले की उद्गीत ऋत्विकने आणि वायुरूप प्राणाने, कारण की उद्गाता यज्ञाचा प्राण आहे आणि हा जो प्राण आहे तोच वायू आहे आणि तोच उद्गाता आहे, तोच मुक्ती आहे आणि तोच अतिमुक्ती आहे, असा या पूर्ण मंत्राचा शब्दशः अर्थ दिलेला आहे. तेव्हा याच्या पुढे जो आहे तो त्याचा आशय काय ते बघू आपण. 3रा अध्याय, पहिला ब्राह्मण, पंचम मंत्र. यदिदम सर्वम, हे जे काही अविशिष्ट वृद्धिक्षय शून्य दिवसरात्र आहेत, या सर्वांचा कर्ता जो आहे तो कोण आहे, तर तो आदित्य आहे. परंतु तो प्रतिपादादी तिथीचे करता नाही. जरी तो त्याचा त्या अविशिष्ट जो दिवस आणि रात्र आहे त्याचा करता जरी तो असला, तरी तो तिथीचा करता नाही असं म्हटलंय. कारण ते प्रतिपादादी कधी तिथी अर्धी असते, कधी तिथीचा क्षय होतो आणि कधी तिथी ही वृद्धिंगत झालेली असते. त्यामुळे त्याला कारणीभूत जो आहे तो आदित्य नाही आहे, असं त्यांनी सांगितलंय. तेव्हा त्या प्रतिपादाचे तो वृद्धी आणि क्षयास पाहत असतो. म्हणून त्याचा जो कर्ता आहे, तर तो कर्ता कोण आहे, तर तो चंद्रमा आहे. म्हणून आदित्य भावाची प्राप्तीने जो अहोरात्रीचे अतिक्रमण करत असतो, त्याच प्रकारे चंद्रभावाच्या प्राप्तीचे पूर्वपक्ष आणि अपरपक्ष जे आहेत ते अतिक्रमण केल्या जात असते. तेथे काढव शाखेच्या श्रुतीमध्ये यजमानाचा प्राण हा वायू आहे, तोच उद्गाता आहे आणि हीच गोष्ट उद्गीत ब्राह्मणामध्ये जाणून घेतली होती. आणि असा निश्चय त्या वाघपासून आणि प्राणापासून उद्गान केले. ह्या प्राणाचे जल जे आहे ते शरीर आहे आणि हा जो चंद्र आहे तो ज्योतिरूप आहे आणि वायू, प्राण आणि चंद्रमाची एकता होण्याच्या कारणाने जर उद्गीत ब्राह्मणोक्त आणि उपर्युक्त श्रुतींचे चंद्रमा आणि वायुरूपाने भिन्न भिन्न उपसंहार केला गेला आहे, तर त्यात काही अंतरच नाही असे मानून ही श्रुती ह्या मंत्राचा अधिदैव आणि वायुरूपाने उपसंहार करत आहे. तेव्हा याच्याशिवाय ह्या चंद्रमाची आता म्हणजे सूर्याचं आणि चंद्रमाचं कसे कसे भिन्न भिन्न त्याचे कार्यक्षेत्र आहेत हे आपण पाहतो या ठिकाणी. तेव्हा याच्याशिवाय चंद्रमाची वृद्धी ही वृद्धी आणि क्षय हे देखील वायूचेच कारण आहे. म्हणून वायू तिथ्यानुरूप कालाने करता चंद्रमाचे देखील करून घेत असतो आणि ह्यामुळे वायुरूपास प्राप्त झालेला जो पुरुष आहे तो तिथी इत्यादी कालाने पार होऊन जात असतो. हे कथन आणखी आणि हे कथन आणि देखील युक्तियुक्त असं म्हटलेलं आहे. म्हणून अन्य श्रुती जी आहे ना ती माध्यान दिन शाखेमध्ये जो चंद्रमा रूपाने दृष्ट असतो ती मुक्ती आणि ती अतिमुक्ती आहे. परंतु येथे काण्वशाखेचा शाखा असल्याच्या कारणाने मतामध्ये अहोरात्र आणि तिथी इत्यादी दोन्ही साधनाचे कारणीभूत वायुभावाने जी दृष्टी असते ती दृष्टीच ही मुक्ती आहे आणि तीच ही अतिमुक्ती आहे. तेव्हा ह्या कारणानेच या श्रुतीमध्ये परस्परात विरोध नसतो. म्हणजे श्रुतीमध्ये शेवटी भाव जो आहे तो एकच आहे की त्या ठिकाणी अतिमुक्ती कुठे मिळते आणि ही मुक्ती कुठे आहे, हेच ह्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आता पुढचा विषय जो आहे तो परिच्छेदाच्या विषयभूत मृत्यूस पार करण्याच्या आश्रयाने ह्याचं वर्णन केलेलं आहे. परिच्छेद हा जो आहे विषयभूत मृत्यूस पार करण्याच्या आश्रयाचं वर्णन आहे. तेव्हा आता काय आहे बघूया आपण की वर्णनमध्ये यजमानाची मृत्यूरूप कालाने अतिमुक्ती होण्याची शक्यता असते. ही अतिमुक्ती जी आहे ती ही मृत्यूरूप कालाने होत असते आणि ती अतिमुक्ती होताना कोणत्या आश्रयाने परिच्छेदाचा विषयभूत मृत्यूस प्राप्त करून हे फल प्राप्त करताना अतिमुक्त तो कसा होत असतो, तर त्यावर दाखविले आहे की या ठिकाणी मंत्र 6वा ह्याच्यावर प्रतिपादित केलेला आहे. तो मंत्र पहिल्यांदा आपण पाहूया आणि नंतर त्याचा अर्थ आणि आशय पाहूया. तेव्हा 6वा मंत्र असा आहे की याज्ञवल्क्येदी होवाच यदि अंतरिक्षम अनारंभ आणि अनारंभणमिव केनाक्रमेण यजमानः स्वर्गलोकमाक्रमत इति ब्रह्मणात्विजा या मनसा चंद्रेण मनो वै यज्ञस्य ब्रह्मा तद्यदिदं मनः सोऽसौ चंद्रसः ब्रह्मा समुक्तिः साते मुक्तीर इत्यादी मोक्षः अथ संपदा. असा हा 6वा मंत्र आहे आणि त्याचा आशय असा आहे की हे याज्ञवल्क्य, असं आश्वलने पुन्हा एकदा
संबोधन केलं आणि तो म्हणाला की हे जे काही अंतरिक्ष दिसतं ते निरालंबस आहे, म्हणून यजमान कोणत्या आलंबनाने, हा यजमान जो आहे तो कोणत्या आलंबनाने स्वर्ग चढत असतो, यावर याज्ञवल्क्याने सांगितले की हा जो ब्रह्मा आहे तो ब्रह्मा ऋत्विजकाच्या द्वारे आणि मनरूप चंद्रमाने, ब्रह्मा यज्ञाचे मन आहे. ब्रह्मा ऋत्विजाच्या द्वारे आणि जे मन आहे तेच चंद्रमा आहे, तेच ब्रह्मा आहे आणि तेच अशा प्रकारचं तो ब्रह्माच ही मुक्ती आहे, अतिमुक्ती आहे. अशा प्रकारे अतिमोक्षाचे वर्णन झाले आहे. आणि आता संपादन हे सर्व ह्याचं आता अतिमोक्षाचं वर्णन करून त्या ठिकाणी ह्याच्या संपदांचे निरूपण केले जात आहे. असा हा 6वा मंत्र आहे. त्याचा आशय आपण पाहूया. तेव्हा आशय असा आहे की हे जे काही प्रसिद्ध अंतरिक्ष अर्थात आकाश असतं ते अनारंभण म्हणजे अनालंबन असं असतं. आणि इव शब्दाने हा जो अभिप्राय आहे की ह्यामध्ये आलंबन तर आहेच आहे, परंतु जे जाणले जात नाही आणि जे ज्ञात न होणारे आलंबन आहे तेच केन ह्या सर्वनामाद्वारे विचार. केन म्हणजे कोण असा त्याचा अर्थ आहे. आपण केनोपनिषदामध्ये सुद्धा हा केन शब्द वापरला आहे. ते इथे ज्यांनी जाणलं नाही आणि त्याला जाणून घ्यायचंय तर तो केन या शब्दाचा संबोधन करतो. तेव्हा केन ह्या सर्वनामाद्वारे विचारले जात आहे. नाहीतर जर आलंबनाचा अभाव मानला गेला जाईल तर फलप्राप्तीची संभावनाच नाही आहे. आणि इथे प्रश्नाचा विषय हा आहे की ज्या आश्रयाच्या द्वारे यजमानास कर्मफलास प्राप्त होताना अतिमुक्त तो होऊन जातो ते काय आहे, तर त्याच्यावर तात्पर्य असं आहे की ही तात्पर्य असं आहे की यजमान आणि कोणत्या आश्रयाने स्वर्गलोकावर आरूढ होत असतो, म्हणजे स्वर्गलोकरूप फलास प्राप्त करून घेत असतो, अर्थात अतिमुक्त होऊन जात असतो. तर ब्रह्मारूप ऋत्विकने आणि मनरूप चंद्रमाने या अक्षरांची योजना पूर्ववत केली पाहिजे. जेथे यज्ञ म्हणजे यजमानाचे जे हे प्रसिद्ध अध्यात्म मन आहे तेच हे अभिदेव या तोच हा अधिदैवक जो आहे तो अभिदेव चंद्रमा आहे. मन अध्यात्म आहे आणि चंद्रमा अधिदैवत आहे. या चंद्रमा त्या ठिकाणी अधिदैवत म्हणून काम करतो अशी गोष्ट जी आहे ती देखील इथे प्रसिद्धच आहे. तोच चंद्रमा जो आहे तो ब्रह्मा ऋत्विक आहे आणि यापासूनच अधिभूत ब्रह्माचे आणि अध्यात्म ब्रह्माचे अपरिच्छिन्न रूपाने आहेत. या दोघा चंद्रमाचे अपरिच्छिन्न रूपाने तो पाहत असतो. आणि हा चंद्रमा आणि ह्या ह्या चंद्रमा रूप मनाचा त्याने आश्रय मानून त्यास आपल्या कर्मफलभूत स्वर्गलोकास प्राप्त करून तो घेत असतो, अर्थात अतिमुक्त होऊन जात असतो, असा ह्याचा अभिप्राय आहे. इत्यादी मोक्षाहा या वाक्यामध्ये इति शब्द जो आहे तो उपसंहाराच्यासाठी सांगितला आहे. अर्थात इतक्या प्रकाराने मृत्यूने अतिमोक्ष असतो. ह्याच्यामध्ये यज्ञांगविषयक सर्व दर्शन प्रकाराचे वर्णन करून दिले आहे. आणि या कारणाने हा जो उपसंहार केला आहे तो इत्यादी मोक्ष असा अर्थात इतक्या प्रकारचे अतिमोक्ष आहेत. अथ स्पंद हा आता स्पंदाचे वर्णन या ठिकाणी आता संपदा हा असं विधान केलं आहे तेव्हा त्याच्यामध्ये संपदांचे वर्णन केलेले आहे. संपद संपद म्हणजे हे तात्पर्य असं आहे की कोणतेही समानतेने अग्निहोत्रादी फलयुक्त कर्माचे त्या फलासाठी संपादन आरोप केले जाते, त्याला संपदा हा असा शब्द वापरला आहे. अथवा संपदाचे फल देवलोकांच्या साठी उज्ज्वलादी सामान्याचे कारण ही आज्यादी आहुतीमध्ये संपादन केले जाईल. आज्य नावाची आहुतीचा प्रकार आहे, तर त्यामध्ये हे संपादन केले जाईल. जे लोक पूर्ण उत्साहाने कोणत्या तरी फलाच्या साधनेचे अनुष्ठान करण्याच्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांना कोणत्या तरी दोषाचे कारण आणि त्याची प्राप्ती ही असंभव होऊन जाते. म्हणून ह्याचा आमच्या ह्या संपदाच्या द्वारे पुरुषास हे अहिताग्नी होऊन जातो. अग्निहोत्रादीमध्ये ज्याचे करणे संभव होईल असे किती कर्मास घेऊन जाण्याच्या आश्रयाने कर्मफलाचे ज्ञान होण्यावर ज्या
कर्मफलाची इच्छा होत असते त्याचेच संपादन करून घेत आहे. आश्रयाने जे कर्मफलाचे ज्ञान होण्यावर ज्या कर्मफलाची इच्छा होत असते त्याचेच इथे संपादन करून घेतल्या जाते. अन्यथा राजसूय, अश्वमेध, पुरुषमेध व सर्वमेध रूप कर्माचे अधिकारी हे त्रैवर्णिक देखील हे त्याचे फळ मिळणे, त्यांना देखील त्याचे फळ मिळणे हे असंभव आहे. जर धनाभावादीचे कारण त्या राजसूयादीच्या फलाच्या प्राप्तीचे कोणताही उपाय नसेल तर मग त्याचा तो पाठ केवळ स्वाध्यायाच्यासाठीच होईल. म्हणून त्यांना त्याच्या त्या संपत्तीनेच त्याच्या फलाची प्राप्ती ही होऊन जाईल. या कारणाने संपदाची देखील ही फलवत्ता आहे आणि म्हणून संपदाचे आरंभ केले जात आहे. उद्देश केवळ ती संपत्ती प्राप्त व्हावी एवढाच त्या ठिकाणी ही मर्यादित त्या ठिकाणी अपेक्षा आहे. अशा प्रकारचं ते वर्णन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो शस्त्रसंबंधी ऋचा आहेत आणि त्या शस्त्रसंबंधी ऋचाचे ऋचाचा उच्चारण केल्यानंतर जे हवन होतं तर त्याच्यापासून कोणत्या प्रकारचं फळ प्राप्त होतं या संदर्भामध्ये आता हे वर्णन केलेलं आहे. तेव्हा मंत्र क्रमांक 7 तिसरा अध्याय प्रथम ब्राह्मण 7वा मंत्र. यज्ञवल्क्येति होवाच कतिभिरयं मध्यम अर्घि होतास्मिन् यज्ञे करिष्येतीति कथमास्तास्तिस्तत्र इति पुरोनुवाक्याच याज्याच शस्यैव तृतीय किं ताभिर्जयतीति यत्किंचेत प्राणभृदिती. अर्थ असा की हे याज्ञवल्क्य असे अश्वलने सांगितले की आज किती ऋचांचा द्वारा यज्ञ होणार आहे आणि यज्ञामध्ये हे शस्त्रशंसन हे कसं केलं जाईल. त्यावर याज्ञवल्क्य सांगितले की हे जे आहे हे 3च्या द्वारे होतं. अश्वल म्हणाला ते 3 कोण आहेत. याज्ञवल्क्य म्हणाला की पुरोनुवाक्या, याज्ञा आणि तिसरी जी आहे ते शस्या. पुरोनुवाक्या, याज्ञा आणि सस्या अशा या 3 गोष्टी आहेत की अश्वल ह्यामध्ये यजमान होणावर जिंकून घेतो. याच्यावर याज्ञवल्क्य म्हणतात की हे हे जे जिंकणे देखील हे त्या प्राणी समुदायाचेच आहे आणि त्या सर्वावर तो हे जिंकून घेत असतो. तेव्हा आशय असा आहे की आपले जे अभिमुख करण्यासाठी अश्वलने काय केलं की अश्वलने याज्ञवल्क्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रत्येक वेळी त्यांचं संबोधन आहे की हे याज्ञवल्क्य असं म्हटलं आणि कतिभिरद्यम अर्घी होतास्मिन असे जे काही उच्चार केले त्याच्यामध्ये आज हा होता ह्या यज्ञामध्ये ऋचा अर्थात किती संख्या असणारी ऋचा आणि ऋग्जातीच्या द्वारे शस्त्रसंशन करेल यावर अन्य याज्ञवल्क्याने सांगितले की 3 ऋग्जातीच्या द्वारे अशा प्रकारे सांगणाऱ्या या याज्ञवल्क्याने अश्वलने सांगितले की ते 3 कोणत्या आहेत. यावर प्रश्न ज्यांची 3 ही संख्या केली गेली आहे त्या ऋग्जातीच्या विषयामध्ये आणि ह्याच्या पूर्वीचा जो प्रश्न आहे तो त्यांच्या संख्येचा विषयासंबंधी आहे. तेव्हा पुराणवाक्याचं त्या ऋचा ह्या योगकालाच्या पूर्वी प्रयुक्त होत असतो. पुरोमवाक्य असे त्याला म्हटलेलं आहे आणि ती ज्याचा ऋचा जे आहे ते यागाच्यासाठी त्या ठिकाणी प्रयुक्त केलेले आहेत. त्या ऋग्जाती जे आहेत ते याज्ञा असं म्हटलं आहे त्याला आणि ज्यामध्ये शास्त्रकर्माच्यासाठी ह्या प्रयुक्त केलेल्या असतात त्या ऋग स्तोत्री असं त्याला स्तुतीपर असल्यामुळे स्तोत्री असं म्हणले. ते स्तोत्री होतील आणि कोणा अन्य ह्या 3 ऋग्जातीच्याच त्या अंतर्गत आहेत. त्यांच्याद्वारे पुरुष कोणावर जय प्राप्त करू शकतो यावर ते सांगत आहेत की हा जो कोणी प्राणी समुदाय आहे ना त्यांना ते जिंकून घेत असतात आणि म्हणून ती ऋग्जाती आणि 3ही लोकांच्या संख्येमध्ये ही ह्या ठिकाणी समानता होण्याच्या कारणाने हा जेवढा प्राणी समुदाय आहे तो त्या समस्त फलसमूहाचे संपादन करून घेत असतो. म्हणून त्याचा विजय जो आहे तो ह्या विजय त्या पूर्णपणे त्या प्राणी समुदायावर घेतलेला आहे. अशा रीतीने हा मंत्र संपलेला आहे आणि एकंदरीतच या सगळ्याचा जो आढावा घेतला तर आपल्याला असं दिसेल की यज्ञामध्ये टाकणाऱ्या आहुती आणि होता आणि ऋत्विक यांनी केलेलं सगळं यज्ञकर्म आहे. या सगळ्या यज्ञकर्मामध्ये पूर्ण प्राणिमात्र आणि पूर्ण ब्रह्मांडावर एक प्रकारचं नियंत्रण करण्याचा आणि एक प्रकारे सर्वावर
आपलं आधिपत्य गाजवून त्यांना जिंकून घेण्याचा हा प्रयोग आहे. आणि त्यामध्ये या प्रयोगामध्ये हे जे उपनिषद आहे, हे बृहदारण्यक उपनिषद जे आहे, हे याज्ञवल्क्यानेच बनवलेलं आहे. याज्ञवल्क्यच हा मुख्य शुक्ल यजुर्वेदाचा प्रमुख आहे आणि म्हणून त्यांनीच हे सर्व सिद्धांत मांडले. असा याचा पूर्ण अर्थ आहे आणि त्याच्यावर आपल्याला गांभीर्याने चिंतन करणं आवश्यक आहे. तेव्हा आपण इथे थांबूया आणि पुढचा श्लोक पूर्ण व्हायला आपल्याकडे वेळ कमी. तेव्हा 7 मंत्र आपण म्हटले. आता पुढे 8व्या मंत्रापासून पुढचं चिंतन आपण करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.